कधी कधी शांत निवांत बसल्यावर आतून खूप एकटं वाटतं ना. आणि हा एकटेपणा खूप त्रास देतो. पण हा एकटेपणा एवढा का छळतो? कारण आपण आपल्या आयुष्याची चावी दुसऱ्यांच्या हातात दिली आहे. आपण स्वतःचं मूल्य इतरांच्या निर्णयावर सोडून दिलं आहे. खरं तर हेच दुःखाचं मूळ कारण आहे. सर्वात मोठी चूक ही असते की तुम्ही स्वतःचे मूल्य इतरांच्या नजरेत शोधता. जर कोणी तुम्हाला स्वीकारले तर तुम्ही सुंदर आहात, कोणी सोबत राहिले तर तुम्ही योग्य आहात, आणि कोणी सोडले तर तुमच्यात कमी आहे असा विचार करणे हेच दुःखाचे मूळ कारण आहे. मान्यतेची भीक मागू नका. ज्या दिवशी माणूस स्वतःचे मूल्य इतरांच्या निर्णयावर सोडतो त्याच दिवशी तो स्वतःच्या सिंहासनावरून खाली उतरतो. तो स्वतःचा राजा कधीच नसतो, तो इतरांच्या मान्यतेचा भिकारी बनतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जग त्यालाच मान देतं ज्याला इतरांच्या आकर्षणाची भूक नसते. हा विचार कोणाचा बदला घेण्यासाठी, कोणाच्या डोळ्यात पस्तावा पाहण्यासाठी किंवा कोणाला जाळण्यासाठी नाही, तर स्वतःला जागवण्यासाठी आहे. तुमचा उद्देश स्वतःला इतके उज्ज्वल बनवणे असावा की जग तुमच्याकडून प्रेरणा घेईल. त्यामुळे तुम्हाला सोडणाऱ्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप आपोआपच होईल. ज्याप्रमाणे एखाद्या साध्या दगडाला कित्येक वर्ष घासून सुलभ करून त्यातून सुंदर मूर्ती घडवली जाते, आणि तेव्हाच लोक त्यासमोर नतमस्तक होतात, तसेच तुम्हालाही इतरांशी तुलना न करता स्वतःच्या आत दडलेले मूळ रूप जागवायचे आहे. म्हणूनच यापुढे कपडे बदलण्यापूर्वी विचार बदला, आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणण्यापूर्वी मनातील अंधार ओळखा. मनातील शांतता जेवढी जास्त असेल तेवढा तुमच्या शब्दांचा प्रभाव अधिक पडेल. जर तुम्हाला सोडणाऱ्यांना एखाद्या दिवशी स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप व्हावा असं वाटत असेल तर लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी जगा. स्वतःच्या सत्यासाठी, विकासासाठी, प्रकाशासाठी आणि आत्मसन्मानासाठी जगा. काळ हाच सर्वात मोठा न्यायाधीश असतो. वेळ ही प्रत्येक माणसाला त्याच्या कर्माचा आरसा दाखवते. ज्या व्यक्तीने तुम्हाला क्षुल्लक मानले होते ती व्यक्ती एक दिवस नक्कीच विचार करेल की तिने काय गमावले, पण तोपर्यंत तुम्ही खूप पुढे निघून गेलेले असाल. पण तुमचे ध्येय कोणाचा पश्चाताप नसून स्वतःचे जागरण हेच असले पाहिजे. जेव्हा माणूस स्वतःला प्राप्त करतो तेव्हा त्याला जगातील सर्व गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. तुमचे जीवन हेच तुमचे उत्तर असेल, आणि तुमचा आत्मसन्मान हीच तुमची सर्वात मोठी शक्ती असेल. म्हणूनच आजपासून कोणाचा पश्चाताप बनण्यासाठी किंवा कोणाला काही सिद्ध करून दाखवण्यासाठी जगणं सोडून द्या. स्वतःच्या सत्यासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि स्वतःच्या प्रकाशासाठी जगायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल, स्वतःचा स्वीकार कराल, त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही मान्यतेची गरज उरणार नाही. तुमची शांतता हीच तुमची खरी ओळख बनेल, आणि तुमचा आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. जर आजच्या या विचारांनी तुमच्या मनातील एकांत थोडा जरी दूर झाला असेल तर या प्रवासात स्वतःसोबत राहण्यासाठी मनस्पर्शमध्ये नेहमीच तुमचे स्वागत असेल. तुमच्या मैत्रीच्या वर्तुळात असा एखादा मित्र किंवा मैत्रीण किंवा ती व्यक्ती नक्की असेल ज्याला आज या शब्दांची सर्वात जास्त गरज आहे. हे विचार त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि हो, एकटेपणावर तुम्ही कशी मात केली आणि स्वतःचं जगणं आनंदी कसं बनवलं याबद्दलचा सुंदर अनुभव जर तुमचा असेल तर तो नक्की सांगा. तुमची एक कमेंट्स इतरांनाही प्रेरणादायी ठरेल. लवकरच भेटूया अशाच सुंदर प्रेरणादायी मनस्पर्श विचारांसह. स्वतःला आकर्षक बनवण्याच्या या प्रवासासाठी तुम्हाला मनस्पर्शकडून खूप खूप शुभेच्छा.